नमस्कार रेशनधारकांनो आजपासून रेशन कार्डवरती 5 कडक नियम लागू झालेले आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या 5 कडक नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करायचं आहे। अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डच्या आधारावरती धान्य मिळणार नाही। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती जेवढ्या पण तुम्ही योजनांचा लाभ घेत असाल तेवढ्या सर्व योजना बंद सुद्धा होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड केंद्र सरकारकडून बंद सुद्धा होणार आहे। म्हणजेच जे रेशनधारक रेशन कार्डवरील 5 कडक नियमांचे पालन करतील त्याच रेशनधारकांना महिन्या टू महिन्याला रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती जेवढ्या पण योजना सुरू आहेत तेवढ्या योजनांचा लाभ सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी कोणते नियम आलेले नाहीत, त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। परंतु ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 5 नियम लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला जर पुढच्या महिन्यापासून सुरळीतपणे रेशन कार्डवरती धान्य मिळवायचं असेल, रेशन कार्डच्या आधारावरती योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर याच्यामध्ये शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, अशा जे योजना सरकारच्या आहेत या सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल किंवा तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती सध्याच्या स्थितीला गहू आणि तांदूळ मिळत आहेत परंतु सध्याच्या स्थितीला 9 जीवनावश्यक वस्तू सुरू सुद्धा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला या 9 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड सुरळीतपणे सुरू ठेवायचं असेल तर तुम्ही सुद्धा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या 5 कडक नियमांचं पालन करायचं आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर श्रीमंत रेशनधारक आहेत, त्यांच्याकडे जमिनीची मर्यादा जास्त आहे, सोबतच त्यांना त्या रेशन कार्डच्या धान्याची सुद्धा गरज नाही तरी पण ते सरकारची फसवणूक करून धान्य सुद्धा घेत आहेत। म्हणजेच ते काय करत आहेत की रेशन कार्डवरती धान्य घेत आहेत आणि तेच धान्य आपल्या गावामधील किराणा दुकानांमध्ये विकत सुद्धा आहे। अशा प्रकारच्या घटना सध्याच्या स्थितीला राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सुद्धा लक्षात आलेल्या आहेत। त्यामुळे या नागरिकांना रेशन कार्ड मधून अपात्र सुद्धा करायचं आहे। त्या दृष्टिकोनातून रेशन कार्डवरती 5 कडक नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे। बघा, काही ठिकाणी भरपूर असे रेशनधारक आहेत की त्यांना सध्याच्या स्थितीला रेशन कार्डची आवश्यकता नाही, म्हणजेच ते रेशन कार्डच्या पात्रतेमध्ये आणि नियमांमध्ये बसत नाही तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने या रेशन कार्डचा वापर सुद्धा केलेला आहे। म्हणजेच काय असे रेशनधारक आहेत की त्यांनी सुद्धा राज्यामधील सर्वात फेमस असणारी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ या रेशन कार्डच्या आधारावरती घेतलेला आहे परंतु ते खरोखर रेशन कार्डसाठी पात्र सुद्धा ठरत नाही, त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, रेशन कार्डवरती धान्य सुद्धा घेता येणार नाही। परंतु जे खरोखर रेशनधारक असतील, जे रेशनधारक नियमांमध्ये बसत असतील, जे रेशनधारक नियमांचं पालन करत असतील त्याच रेशनधारकांना सुरळीतपणे रेशन कार्डवरती धान्य द्यायचे आहे, रेशन कार्डच्या आधारावरती सरकारी योजनांचा लाभ द्यायचा आहे, सोबतच रेशनधारकांना फ्री मध्ये 3 गॅस सुद्धा द्यायचे आहे। त्या दृष्टिकोनातून अगोदर सर्व रेशन कार्ड धारकांची केवायसी सुद्धा करण्यात येत आहे। म्हणजेच हे जे 5 कडक नियम लावण्यात आलेले आहेत तर या नियमांच्या माध्यमातून सर्व रेशन कार्डची केवायसी सुद्धा होणार आहे। तर या केवायसी नंतर जे रेशनधारक पात्र ठरतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे। त्यासोबत रेशन कार्डवरती ज्या सरकारी योजना आहेत त्या सर्व सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे रेशनधारकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा महिना टू महिना रेशन कार्डवरती धान्य मिळत राहावं, सोबतच रेशन कार्डच्या आधारावरती योजनांचा लाभ घेता यावा तर तुम्ही सुद्धा या 5 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। ते 5 नियम सुद्धा बघून घ्या। परंतु रेशनधारकांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्या रेशनधारकांना सक्षम बनायचं असेल त्यांनी सुद्धा या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे परंतु तुम्ही सुद्धा या 5 कडक नियमांचं पालन करायचं आहे तर तुम्हाला या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर ते 3 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, तुम्हाला
तुम्हाला यापूर्वी रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु पुढच्या महिन्यापासून केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की रेशनधारकांना मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा गहू, तांदूळ, साखर, हरभरा, मोहरीचे तेल, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या डाळी, हरभरा यांसारख्या 9 जीवनावश्यक वस्तू सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच रेशन धारकांनो, तुम्ही जर या 5 नियमांचं पालन केलं, या 5 कडक नियमांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला सुद्धा पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डच्या आधारावरती किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजनेचा जो ॲप आहे तो ॲप सुद्धा डाउनलोड करावा लागणार आहे। म्हणजेच ज्या रेशन धारकांना दुसऱ्या आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल, आपल्या रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुरू करायचे असतील तर त्या रेशन धारकांनी आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक सुद्धा करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु हे जे अनुदान सुरू करण्यात आलेलं आहे तर हे अनुदान सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेलं नाही, त्यासाठी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। म्हणजेच रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती धान्य मिळणार आहे, त्यासोबत प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु हे अनुदान 14 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, ते 14 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशन धारकांना त्या अगोदर जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो तिसरा आनंदाचा निर्णय सुद्धा बघणार आहोत। परंतु तुम्ही 5 नियमांचं पालन करत असावेत, 5 कडक नियमांमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे आणि तुमचे रेशन कार्ड वर्षानुवर्ष सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे। बघा, ते 5 कडक नियम बघणार आहोत। त्या अगोदर जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना। तर ही शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। राज्यामधील महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही योजना सुरळीतपणे सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींना, ज्या महिलांना, ज्या रेशनधारक बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे। त्यासोबत मोफत पिठाची गिरणी योजना असेल, सौर चूल योजना असेल, अशा प्रकारे भरपूर योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। परंतु तुम्ही या 5 नियमांचं पालन करत असावे, ते 5 नियम सुद्धा बघून घ्या। बघा, पहिला नियम म्हणजे आपल्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डची केवायसी करायची आहे। दुसरा कडक नियम म्हणजे त्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे। त्यासोबत जो तिसरा नियम आहे तो तिसरा नियम सुद्धा महत्त्वाचा आहे। बघा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल, परंतु 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आपले रेशन कार्ड पंचायत समितीमध्ये किंवा तहसील ऑफिस मध्ये जमा सुद्धा करायचे आहे। चौथा नियम म्हणजे तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर आपले रेशन कार्ड सरेंडर सुद्धा करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन